सो गुड मॉर्निंग. राष्ट्रहित प्रथम. तर त्यामुळं गोलगप्पामध्ये आज आपण आता 20 तारखेची जी वोटिंग आहे ते लक्षात घेता सरांना बोलवलेलं आहे, गोसावी सरांना. तर ते आपल्याशी डिस्कशन करतील की काय काय आहे, काय आपण 100% मतदान आपण का केलं पाहिजे, या गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार आहे. सो नमस्कार वेलकम सर. सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आजच्या या पॉडकास्टसाठी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण हरकत नाही बोलायला. येस. टू स्टार्ट विथ जस्ट आपल्याला विचारायचं आहे की 2019ची जी निवडणूक होती आणि 2024ची निवडणूक याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय महत्त्वाचं आहे आणि काय बदललं? मला वाटतं सुरुवातीला थोडीशी आपण पार्श्वभूमी त्याची समजून घेऊया. ओके. 2019ला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं होतं आणि 300पेक्षा जास्त जागा मिळालेल्या होत्या. बरोबर. त्यामुळे एक प्रकारे कॉन्फिडन्स सगळ्या देशामध्ये सरकारबद्दल अगदी व्यवस्थितपणे होता. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, त्यावेळेला उद्धवजी त्याचं नेतृत्व करत होते, ते दोन्ही पक्ष एकत्र लढले. आणि आत्ता 2024ला सुद्धा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. बरोबर. त्यावेळेला जेवढं अपेक्षित होतं तेवढं यश भारतीय जनता पक्षाला नाही मिळालं. बरोबर. त्यामुळे असं एक नॅरेटिव्ह प्रसारित करण्याचा प्रयत्न झाला की ही नरेंद्र मोदींची हार आहे. बरोबर. तसं ते खरं म्हणजे नव्हतं. जागा कमी मिळाल्या हे निश्चित, काही वादच नाही. पण त्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे ह्या निवडणुका होत आहेत. फक्त मध्ये एक अजून निवडणूक झाली आणि ती म्हणजे हरियाणा विधानसभेची. बरोबर. तर त्यावेळेला सुद्धा असं एक नॅरेटिव्ह होतं की तिथलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ते जाणार आणि काँग्रेसचं सरकार पूर्ण बहुमताने येणार. सरकार दुसऱ्या पक्षाचं येण्याबद्दल कोणाला काही अडचण नव्हती. बरोबर. पण ते आल्यानंतर काय होणार होतं अशी जी काही माहिती एकूण मिळतीये ती खरी आहे. म्हणजे उदाहरणार्थ सिंघू बॉर्डरवर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक बॅरियर्स लावलेले होते जेणेकरून तिथनं शेतकरी येऊन दिल्लीत जाऊन काही गोंधळ त्यांनी करू नये, जसा त्यांनी मागे केला होता आंदोलन चालू असताना. बरोबर. त्या दृष्टीने तर ती बॉर्डर ओपन होण्याची शक्यता होती जर हे सरकार आलं नसतं तर. आणि ते जर झालं असतं तर नुकत्याच बांगलादेशमध्ये सुद्धा ज्या घटना घडलेल्या आहेत तशा काही घटना घडवून आणायचं असा एक बेत या सगळ्या ज्यांना आपण सुडो सेक्युलरिस्ट म्हणतो किंवा ज्यांना आत्ता आपण अर्बन नक्सलाइट सुद्धा त्याच्यामध्ये आहेत काही, आणि इतर अशा ज्या राष्ट्रविरोधी ताकद ज्याला म्हणता येईल अशा सगळ्यांचा हा एक प्रयत्न चालला होता. तर ती एक गोष्ट जरा मध्ये घडली आणि 2019ला हे काहीच नव्हतं. 2024ची लोकसभा निवडणूक आणि आत्ता ह्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर एक प्रमुख फरक असा आहे की दुसरे जे दोन महत्त्वाचे पक्ष होते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे तर पहिल्यापासून आहे. बरोबर. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. बरोबर. आणि त्याच्यातले एक मोठा चंक जो आहे तो भारतीय जनता पक्षाबरोबर येऊन त्यांनी हे सरकार गेले 2.5 वर्ष साधारणपणे चालवलं. 2.25 वर्ष चालवलं. बरोबर. त्याच्या आधीचं सरकार कसं चाललं हे आता लोकांना पुरेसं कळलं. हरियाणाच्या निवडणुकीनंतर एक गोष्ट जी प्रामुख्याने लक्षात आली ती अशी की लोकसभेच्या निवडणुकीला जे काही मतदान झालं होतं त्याच पद्धतीने विधानसभेत मतदान होईल असं नाही, याच्यावर एक लोकांचा विश्वास
बसला. आणि एक मुद्दा जो फार कमी बोलला गेलेला आहे असं मला वाटतं, की नरेंद्र मोदींना जे एक काही सीट्स कमी पडल्या बहुमतासाठी, 32 सीट 33 सीट, तर त्या ज्या कमी पडल्यामुळे लोकांना हा विषय लागला मतदाराला, की नाही आपण मतदान केलेलं नाही, त्यामुळे ह्या सीट्स कमी झालेल्या आहेत, असा एक मुद्दा निश्चितपणे आहे. तो बॅकग्राऊंडला आहे, तो असा कुठे असा फोरफ्रंटला येऊन त्याच्यावर चर्चा झालेली नाही. म्हणजे असं होतं की निश्चितपणे आएंगे तो मोदीही असं जे होतं तर तसं नव्हतं ऍक्च्युली, ते लाएंगे तो मोदीही असं असायला पाहिजे होतं. अगदी बरोबर. ते लोकांनी काय केलं की त्या हा ठीक आहे मोदीच येणार आहेत, अजून कोण येणार आहे, अगदी अगदी. त्यामुळे त्यांनी वोटिंग केलं नाही आणि सुट्टीवरती गेली, अशा गोष्टी झाल्या. त्यामुळे आता या फुटलेल्या शिवसेनेकडे आलेलं, ती खरी शिवसेना असं कोर्टाने निर्णय दिल्यामुळे, त्यामुळे ती शिवसेना आणि त्यांच्याकडे असलेलं त्यांचं चिन्ह धनुष्यबाण, तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीतही झालेलं आहे. अजितदादा इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्याकडे असलेलं त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळाचं ते त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे हा फरक यावेळेला अत्यंत मोठा असा आहे. त्याच्या मुळे सुद्धा काही गोष्टी चांगल्या, काही गोष्टी नाहीत असं होणार आहे. एक प्रमुख गोष्ट जी जाणवेल असं मला वाटतं ती म्हणजे मतदारांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आपण बोलूया त्याच्यावर. बरोबर. पण मग तेच आहे की मोदी आले नाहीत किंवा मोदींना कमी मतं पडली, पण ह्यामध्ये संविधान चेंज करणार वगैरे जो अजेंडा त्यांनी चालवला होता तो कितपत इफेक्टिव्ह ठरला? लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तो नक्कीच इफेक्टिव्ह झाला. तेच तर एक नॅरेटिव्ह चाललं किंवा दोन नॅरेटिव्ह चालले. एक, मोदी जर पूर्ण बहुमताने आले आणि 400 वगैरेची मेजॉरिटी मिळाली तर संविधान बदलतील. खरं म्हणजे असं काहीही कुठेही कधीही म्हटलं नाही, कोणी म्हटलं नाही आणि तशी शक्यता पण नाही. बरोबर. कारण माझं असं ठाम मत आहे की बाबासाहेबांनी जे काही संविधान तयार केलेलं आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे, बरोबर, की ते पूर्ण बदलावं ही गरज पण नाही आणि कोणाची तशी हिंमतही नाही आहे आणि कोणाचे तसे इंटेन्शनही नाही. बरोबर. वेळेनुसार थोडा बदलाव होऊ शकतो. आता तसं जर बघायला गेलं तर 104 अमेंडमेंट झालेले आहेत. बरोबर. बदल होणारच, त्यामुळे पाहिजेतच. कालानुरूप जर ते बदललं नाही तर ते रिडंडंट होईल. त्यामुळे तेवढ्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही बदल आहेत ते करणं हे सोपं आहे. त्याच्यात काही म्हणजे त्याच्यात काही चुकीचं पण नाही, ते कायदेशीर पण आहे. बरोबर. त्यामुळे सगळे नियम पाळून जे काही बदल होऊ शकतात तेवढेच फक्त बदल आत्तापर्यंत झाले. त्यामुळे ते नॅरेटिव्ह जे त्यावेळेला चाललं ते ध्वस्त झालं. दुसरं एक अत्यंत मोठं नॅरेटिव्ह चाललं ते म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स, शेड्यूल्ड ट्राईब्स आणि ओबीसी या सगळ्यांचं आरक्षण रद्द होणार. हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं नॅरेटिव्ह यशस्वी रीतीने चाललं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा एक दुष्परिणाम जो झाला तो झालाच. आता हे गेले 6 महिने, जूनमध्ये झालंय, त्यामुळे एक 4-5 महिने झाले. त्या 4-5 महिन्यामध्ये हे नॅरेटिव्ह किती खोटं होतं हे सुद्धा आता लोकांना पटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्या दृष्टीने डेफिनेटली एक चांगला परिणाम आपल्याला दिसेल असं मला वाटतं. आणि इव्हन तेच आहे की आता ठीक आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नवीन घटक निर्माण झाले, त्यांना एक नवीन ओळख मिळाली, नवीन लिडरशिप आली, तर त्याचा ठीक आहे ती सुरुवात होती मागच्या 6 महिन्यामध्ये की थोडाफार इम्पॅक्ट तो होणार होता. बरोबर. पण आता हे लोकांना कळायला लागलंय असं म्हणू शकतो आपण की नाही, फायदा कुठला आहे आणि खरंच कशासाठी म्हणून हे चेंजेस केले. कारण एकनाथ शिंदेनी पण खूपच उत्कृष्ट कामगिरी केली. अतिशय सुंदर. म्हणजे त्याबद्दल आता तरी लोकांना नावं ठेवायला जागा नाही. आपण दूरचं नको, पुण्यातलं उदाहरण घेऊ. सिंहगड रोडवर 2 ब्रिजचं काम चाललेलं होतं. बरोबर. हे सरकार आल्याबरोबर ते काम इतक्या झपाट्यानं झालं की त्यातलं एक फेज करून लोकार्पण करून झालं, तो ब्रिज चालू झाला राजाराम पुलावर. दुसरं अगदी लक्षणीय डेव्हलपमेंट जी पुण्यासाठी आपण म्हणू ती म्हणजे मेट्रोची. खूप छान. मेट्रोची जी सेकंड फेज आहे ती पण चालू झाली. म्हणजे पिंपरीहून शिवाजीनगर ते स्वारगेट इथपर्यंतचं काम झालं आणि इथून पुढं म्हणजे कोथरूड ते रामवाडी, वनाज ते रामवाडी हे अंतर खूप आहे. आणि आज आपल्याला दिसतंय की मेट्रोचा वापर वाढायला लागलेला आहे.
तर ही कामं जी अगदी रेंगाळल्यासारखी झाली होती, म्हणजे पॉलिसी पॅरालिसिस असल्यासारखंच झालं होतं. तर तो काढून टाकला आहे सरकारने. आणि 2.5 वर्षात, मी पुण्यातलं उदाहरण एवढ्याच करता दिलं की आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणून अशा अनेक गोष्टी झाल्या. सगळ्या ज्या योजना सरकारने आणलेल्या आहेत त्या सुद्धा एकदम याच पद्धतीने आणल्या आणि त्या चालू आहेत आणि यशस्वी रीतीने चालवत आहे. त्यामुळे एक इम्प्लिमेंटेशन करणारं सरकार हे याच्याबद्दल निश्चितपणे आता लोकांच्या मनामध्ये विश्वास हा निर्माण झाला. आणि मेन म्हणजे हेच सरकार का पाहिजे तर 2019ला आपण बघितलं की मविया झाल्यानंतर बरेचसे त्यांनी जे प्रकल्प चालले होते ते थांबवले आणि आता पण त्याच्यानंतर 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ज्या गतीनं आपण केलं, परत महाराष्ट्र पहिल्या स्थानावरती आला. तर यामध्ये त्याच्यानंतर बरेचशा ह्याच्यामध्ये मुलाखती सांगितलं की हे सगळ्या आपण ज्या काय चाललेल्या आमचं सरकार आणा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बंद करतो. तर ही पण भीती आहे का? बंद करतो म्हणजे चालू असलेल्या बंद, जसं आपण 2019ला बघितलं की आता मविया परत आलं तर ह्या सगळ्या चालू असलेल्या आम्ही बंद करतो असं त्यांनी घोषणामध्ये वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. निश्चितच आजच उद्धवजींचं स्टेटमेंट पेपरला आहे आज की आलो तर आम्ही अडाणींचे सगळे प्रोजेक्ट बंद करू म्हणून. म्हणजे ह्या धोरणाला काही म्हणजे मला समजतच नाही. तुमच्या सरकारने बोलवलं अडाणीला, उद्धवजींचं सरकार असताना पण बोलवलेलं आहे. बरोबर. काँग्रेसचं सरकार, इथे काँग्रेस अडाणींच्या नावाने ओरडते, राहुल गांधी रोज त्यांच्याबद्दल स्टेटमेंट करतात आणि तिथे त्यांचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये अडाणीला बोलवून त्यांना प्रोजेक्ट दिले जातात. बरोबर. सो दॅट इज डेफिनेटली नॉट म्हणजे ते बोलतात एक दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे आहे त्यांची इंटेन्शन्स वेगळी आहेत, हे अगदी लोकांना कळतं. आणि हे निश्चित आहे की जर असं सरकार आलं तर चालू असलेल्या प्रगतीला खीळ बसणार, हे 100%. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की समजा रस्त्याचं काम चालू आहे, ओके, आणि चालू रस्त्याचं काम यांनी बंद केलं तर आपल्या सगळ्या जनतेचंच हे डेफिनेटली म्हणजे याच्यात काही वादच नाही. कारण इन्फ्रास्ट्रक्चरला जेवढा पुश 2014 नंतर केंद्रातून आणि राज्यांमधनं मिळालेला आहे तेवढा पुश याच्या आधी कधी मिळालेला नव्हता. त्याची आकडेवारी गडकरी असतील, अजून कुठलेही मिनिस्टर असतील, आपापल्या खात्यांची ते देत असतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कसं काम झालेलं आहे. आणि आपल्या जवळपासची सगळी उदाहरणं आहेत. अटल सेतू सारखा प्रकल्प आहे, कोस्टल रोड सारखा प्रकल्प जो या सरकारने पूर्ण केला, राज्य सरकारने. तिथून जर आपण प्रवास करून आलो तर कोस्टल म्हणजे नरिमन पॉईंटहून निघालात आणि तुम्हाला जर समजा बोरिवली सारख्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही निघालात की लगेच कोस्टल रोड आणि तिथून पुन्हा लगेच लिंक, सी लिंक आहे, त्या लिंकवरनं तुम्ही पुन्हा हायवेला लागलात की जो प्रवासाचा वेळ आहे तो सिग्निफिकंटली कमी होतो. बरोबर. आणि त्यामुळे असे जे प्रकल्प आहेत हे थांबवायचे कसे याच्या मागेच आहे. कारण या म्हणजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना तो विकास करण्यापेक्षा त्याला खीळ घालण्यामध्येच रस आहे. एव्हिडंट आहे. म्हणजे खरं म्हणजे हे थोडंसं आपल्याला अतिशयोक्तीचं स्टेटमेंट वाटेल, पण मुंबईच्या मेट्रोच्या संदर्भात सुद्धा काय झालं सुरुवातीला, त्यांनी तो अडकवूनच ठेवला. म्हणजे तेच आहे, म्हणजे 2014 पासून ते 2019 पर्यंत जे काही कामं चालली होती, जी संपली ती ठीक आहे, पण जे चालू होती ती त्यांनी थांबवलीच होती. निश्चित बघितलं आपण. निश्चित. त्यामुळे हे पण चान्सेस आहेत की कदाचित जर असं काही झालं, मविया वगैरे सरकार वगैरे आलं तर हे सगळं थांबणं आणि हे अंतर म्हणजे महाराष्ट्राच्या परत गतीला ब्रेक लागण्यासारखं. आणि होतं कसं की सगळे प्रोजेक्ट गुजरातला चाललेत असा एक आरडाओरडा चालू असतो, पण गुजरातला का चालले त्याचं पण काहीतरी रिझन आहे. त्याचं एक कारण आहे. त्याच्या अगदी विरुद्ध उदाहरण आहे गुजरातचं. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होते, मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेला बंगालनी टाटाचा प्रोजेक्ट नाकारला सिंगूर. बरोबर. तो नाकारला की मोदींचा मेसेज गेला रतन टाटांना गेला की तुम्ही गुजरातला आलात तर तुमचं स्वागत आहे, बरोबर, किंवा गुजरातला या, तुमचं स्वागत आहे, या पद्धतीचा मेसेज गेला. ताबडतोब ते तिथे आले, त्यांना जमीन दाखवली आणि प्रकल्प सुरू झाला तिथे. गुजरात ओपन हँड सगळ्यांना एक एंटरप्राइझिंग मुख्यमंत्री असल्याचा एक हे आहे आणि तोच प्रमाण आहे. ते पंतप्रधान झालेला आहे, त्यामुळे खरं तर तेच पुढे पंतप्रधान झाले आणि आपण तर बघतोय, म्हणजे त्याच्याबद्दल आता किती बोलावं तेवढं कमी आहे. पण अशा प्रकारचं काम त्या मुख्यमंत्री असताना मोदीजींनी केलं. आमच्याकडच्या मुख्यमंत्र्यांनी का करू नये?
आणि त्यावेळेला म्हणजे जिथे देवेंद्रजींचं सरकार होतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. राईट येत्या म्हणजे गेल्या 2.25 वर्षातल्या एकनाथजींनी सुद्धा केवढं काम केलं. राईट. त्यामुळे हे भारतीय जनता प्रणित जी आघाडी आहे ती डेफिनेटली सकारात्मक आणि व्यवस्थित पावलं उचलून आपल्याकडे उद्योग खेचून आणून पुन्हा महाराष्ट्राला एक नंबरची व्यवस्था म्हणजे राज्य म्हणून पूर्ण देशभरामध्ये एक नंबरची अर्थव्यवस्था करण्यामध्ये डेफिनेटली हे लोक काम करतायत. आणि त्यामुळे अशा प्रकारचं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे आर्थिक दृष्टीने. राईट राईट राईट. पण आता हे बघता बघता एक वेगळा पण अँगल दिला जातोय की ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये वक्फ बोर्ड आलं, लव जिहाद आला किंवा जे आता वोट जिहाद वगैरे झालंय. म्हणजे मागच्या आपण निवडणुकीमध्ये खरंच बघितलं की देवेंद्रजी सांगतात की कसं मालेगावच्या ह्याच्यामुळं सगळी निश्चित पडली, चेंज झालं. निश्चित. ते त्याबद्दल काय आपण प्रकाश टाकाल? सलमान खुर्शीद यांची पुतणी, तिचं नाव माझ्या लक्षात नाही आता, पण तिने स्टेटमेंट केलं की लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, आता आम्ही वोट जिहाद करणार. हे स्टेटमेंट आहे तिचं, ऑन कॅमेरा स्टेटमेंट आहे, सगळ्यांना माहिती आहे ते. जिहाद म्हणजे काय? जिहाद म्हणजे अट्टहासाने एक स्ट्रगल करून आम्ही करणार, वेळीच कदाचित प्राणाची आहुती सुद्धा देऊ. मला त्याचा इस्लाममध्ये काय अभिप्रेत अर्थ आहे याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, पण आत्ताचा जो अर्थ जो लोकांना दिसतो तो जिहाद म्हणजे हाराकिरी करून आपल्याला पाहिजे ते करायचं, किती चुकीचं असलं तरी. त्या अर्थाने हा जिहाद या गोष्टीकडे बघितलं जातं. लव जिहादच्या वेळेला प्रामुख्याने हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांना मुसलमान करणं, एका ओळीत सांगायचं झालं तर दिस वॉज लव जिहाद. लँड जिहाद आत्ता त्याची चर्चा चाललेली. बरोबर. वक्फ बोर्डच्या निमित्ताने की वक्फ बोर्डकडे आत्तापर्यंत किती जमीन आहे. वास्तविक मुळात वक्फ बोर्डचा जो काही उद्देश आहे तो अत्यंत चांगला आहे की अशा प्रकारची जी जमीन असेल त्यातनं समाजोपयोगी कामं करणे. म्हणजे हे परवा एका टी व्हीवरच्या मुलाखतीत मुसलमान एक हे आले होते मौलाना, त्यांनी सांगितलेला हा उद्देश आहे. आणि तो जर असा उद्देश आहे तर मग जमिनी बळकावण्याचा प्रश्न येतो कुठे? आपण तर इथे जमिनी म्हणजे मुसलमानांनी आता जमिनी बळकावलेल्या आहेत, लाखो एकर जमीन त्यांच्याकडे आहे, मग त्याला कुठेतरी नियंत्रण नको. आणि म्हणून हा एक जो लँड जिहादचा जो विषय चाललेला आहे त्याला पण कुठेतरी आळा घालावा म्हणून हा वक्फच्या संदर्भात आहे. आणि आता वोट जिहाद. वोट जिहाद म्हणजे सुद्धा काय आहे, नुसतं एकाला मत द्या असा नाही आहे विषय. मत नाही दिलं तर अल्लाह तुम्हाला क्षमा करणार नाही, हे जोडलं गेलेलं आहे. हे जोडलं गेलेलं आहे. मशिदीतनं फतवे निघतात, आपण व्हिडिओ बघितले. हो, म्हणजे वेगळं त्याच्यात सांगायची गरज नाही. पण तुम्ही हे केलं नाही तर अल्लाह तुम्हाला शिक्षा करेल, असं काहीतरी अशा प्रकारे कन्व्हिन्स केलं जातं. त्यामुळे हे अत्यंत घातक आणि देशाला अत्यंत हानिकारक अशा प्रकारचं हे धोरण आहे. त्यामुळे त्याला जर आळा घालायचा असेल तर पुन्हा आपल्याला हा विचार करूनच मतदान करणं गरजेचं आहे. आणि मग म्हणजे थोडक्यात ते 100% मतदान करा, पण जसं यांचं जे आहे वोट जिहाद जे चालू आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं विचार करा की जरी 100% मतदान करायचं आहे तर राष्ट्रहितार्थ जे लोक जी पार्टी करतीये त्यांना आपण मतदान करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी 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 अगदी. कारण हिंदू म्हणून एकवट होऊन असं नाही की मतदान केलं आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे धर्म किंवा कास्ट असा प्रकार नाही, तर आपल्या देशाची कुठे प्रगती आहे, राष्ट्र किंवा आपल्या स्टेटची कुठे प्रगती आहे याचा विचार करून वोट करायचं आहे. तुम्हाला मी 2019 आणि 2024 मधला या संदर्भातला फरक जो मला जाणवला तो मी सांगतो. 2019 मध्ये निवडणुकीच्या आधी मी बरेचसे सोशल मीडिया चॅनल्स बघितले. त्याच्यात मी काही व्हिडिओ असे बघितले, उत्तर प्रदेशातले होते. त्याच्यामध्ये तो जो पत्रकार होता तो 2 वस्त्यांमध्ये गेला. त्या वस्त्या ज्या आहेत ह्या सामान्यपणे गावाकडे आज सुद्धा जातीनिहाय वस्ती असं अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं की बाबा ही सगळी वस्ती आहे ही वाल्मिकी समाजाची आहे, ही सगळी वस्ती आहे ही अमुक समाजाची आहे असं. तर तिथे राजभर वस्तीमध्ये
तो माणूस गेला आणि त्यांनी विचारलं की 2019ची गोष्ट कि क्यों भैया इस बार किसको वोट करोगे? हम तो फूल को वोट करेंगे. फूल म्हणजे कमळाचं, म्हणजे कमळ. आम्ही बीजेपीला वोटिंग करू. तसंच त्याच्या बाजूलाच लागून असलेली जाटवची वस्ती होती. त्या जाटव वस्तीमध्ये पण गेला आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला एका म्हातारीला. म्हणजे ती साधारणपणे माझ्या मते 80+ म्हातारी असेल, थोडी वाकलेली. ती अरे हम तो फूल को वोट करेंगे. इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलं. नाही तर जातीनिहाय जर वोटिंग असतं तर राजभर समाजाचा पण कॅन्डिडेट अवेलेबल होता आणि जाटव समाज ज्या पक्षाला पाठिंबा देतो त्या BSPचा कॅन्डिडेट पण अवेलेबल होता. असं असताना सुद्धा त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला मतदान कुठल्याही प्रकारच्या जातीचा विचार न करता केला गेला. बरोबर. 2024मध्ये काँग्रेसनी हे जे नॅरेटिव्ह उभं केलं की आरक्षण रद्द होईल आणि संविधान बदलू, त्याचा काउंटर बीजेपी करू शकली नाही किंवा केलं नाही, व्हॉट एव्हर. ते जे झालं त्याच्यामुळे पुन्हा वोटिंग हे काही प्रमाणात जातीनिहाय झालं. सगळीकडे झालं असं नाही, पण काही प्रमाणात झालं. जर त्याचा डिटेल अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यावर निष्कर्ष काढता येईल. दुसरी गोष्ट त्या नॅरेटिव्हमध्ये काय झाली त्यावेळेला 2024मध्ये काय झालं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे असं म्हणून मुसलमान समाजाला एक प्रकारे वेगळं आवाहन केलं गेलं. त्यामुळे त्या निवडणुकीत झालं काय, 24च्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी एकजुटीने मतदान केलं. हिंदूंनी आपल्या आपल्या जातीवर आधारित मोठ्या प्रमाणावर आणि आपल्या आपल्या विचारांनी मतदान केलं आणि बऱ्याच वेळेला मतदान झालंच नाही. तर त्याचा जो दुष्परिणाम आहे तो हे बहुमत थोडंसं जे कमी पडायला, नंबर ऑफ सीट्स ज्या कमी पडल्या त्याच्यामध्ये झालं असं. त्यामुळे जातीनिहाय वोटिंगचा हा जो काही प्रभाव पूर्वीसारखा होता तो हळूहळू कमी होत गेला. 2019मध्ये तो मला व्यक्तिगत असं वाटलं की अरे हा तर खूप म्हणजे जवळपास या वेळेला तसं झालेलं नाही आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट होती की आपण देशाचा हिताचा विचार करून आपण हे वोटिंग केलेलं आहे, नॉट ॲज अ पर्टिक्युलर कास्ट. राईट. आणि ते 2024मध्ये जेव्हा ध्वस्त झालं तेव्हा वाईट वाटलं. पण हरियाणा निवडणुकीमध्ये पुन्हा 2019च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आणि अक्रॉस द कास्ट भारतीय जनता पक्षाला वोटिंग झालं. सगळे कास्ट म्हणजे तिथले जाट समाज जो आहे तो बीजेपीला वोटिंग करणार नाही असं एक नॅरेटिव्ह होतं. पण जाट समाजामध्येच वोटिंग झालं. जिथे जाट बाहुल्य आहे अशा पण सीट्स ह्या बीजेपीला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे तो जो ट्रेंड चालू झालेला आहे तो या निवडणुकीमध्ये सुद्धा चालू राहायला पाहिजे आणि हे आपण चालू ठेवला पाहिजे. ऍक्च्युली ठेवला पाहिजे. त्याला दुसरा एक अँगल असा आहे की एक बाकी जाती व्यवस्थेचं सगळं जो काही विषय इतिहास सोडून देऊ, पण स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा बराच काळ या जाती व्यवस्थेमुळे, म्हणजे जाती व्यवस्थेमधल्या उच्च नीचतेमुळे, जाती व्यवस्थेमुळे नाही, त्यातली जी उच्च नीचतेची भावना आहे त्याच्यामुळे समाजाचं खूप नुकसान झालेलं आहे. बरोबर. ते आपण, मला असं वाटतं की आता जुगारून द्यावं आणि सगळ्यांनी आपण एक व्हावं आणि हिंदूंचं सुद्धा एक गठ्ठा मतदान व्हावं. याच्यामध्ये कोणाला दुसऱ्या समाजाला आपल्याला घाबरवण्याचा उद्देश नाही आहे. काही प्रमाणामध्ये, कारण मी स्वतः माझे काही मुसलमान मित्र आहेत, ख्रिश्चन तर बरेच आहेत मित्र माझे, त्यांच्याशी बोलताना सुद्धा मला असं जाणवतं की सगळेजण तसे नाही आहेत. बरोबर. एक मुसलमानांमधला वर्ग निश्चितपणे आहे म्हणजे जो आपल्याला मोदीजींच्या बरोबर सुद्धा दिसतो काही वेळेला, बरोबर, की ते भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला पूर्णपणे समर्थन करतात. बरोबर. अजून एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो की बरोबर एक म्हणजे योग्य पद्धतीने जर विषय समजावून दिला तर त्याचा चांगला परिणाम कसा होतो याचं उदाहरण आसाममध्ये आहे. हिमांत बिश्व शर्मांनी सगळ्या मदरसांमध्ये जाऊन त्यांच्या लोकांशी बोलणं केलं की तुम्हाला कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं. तुम्हाला जर तुमच्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर किंवा तत्सम सगळे व्यावसायिक करायचं आहे, अजून बाकीचे सगळे व्यवसायांमध्ये जर आणायचं असेल
तर तुम्हाला अशा अशा पद्धतीने शिक्षण हे घ्यावं लागेल. बरोबर. फक्त धार्मिक शिक्षण करायचं असेल करा, चॉईस आहे. बरोबर. पण जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला अशा अशा पद्धतीने बदल करावा लागेल. लागेल. आणि त्या पद्धतीने सगळे ॲग्री झाले. राईट. कुठे दंगा झाला? नाही झालं. एकही ठिकाणी दंगा झाला नाही वाटत होता या धोरणामुळे. हो बरोबर. आणि ओपन सांगून असं कुठेही झालं नाही. झालं नाही. त्यामुळे जर नीट समजावून सांगितला गेला विषय तर मुसलमानांमध्ये सुद्धा एक वर्ग निश्चित आहे की जो हे समजतो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपण हा विचार केला पाहिजे. हिंदूंनी तर एकजुटीने मतदान केलंच पाहिजे, मुसलमानांनी सुद्धा देशाचा विचार केला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. आता जे देवेंद्रजींनी परवा भाषणामध्ये एक रेकॉर्डिंग ऐकवलं तर तो काही वेगळा एक अजेंडा आहे का जो म्हणजे बीजेपी किंवा राष्ट्रहिताच्या विरुद्ध जाऊ शकतो आणि त्याचा किती पॉवर आहे आता असं जाणवत आहे? तो त्या नुमानींचा नुमानींचा ते इतक्या कॅन्डिडेट्सना आमचा या कॅन्डिडेट्सना पाठिंबा आहे. साधारण 270 वगैरे कॅन्डिडेट्सना पाठिंबा त्यांनी जाहीर केला. आहेच हे आहेच. आणि म्हणजे दुर्दैव आहे, असं खरं म्हणजे व्हायला नको. आणि महाविकास आघाडीच्याला मतदान करावं अशा प्रकारे जो एक फतवा काढला गेलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाही आपल्याला तो दिसला. पुणे जिल्ह्याच्या बाबतीतचा व्हिडिओ तर मी पण बघितलेला आहे की येणाऱ्या 4 ज्या लोकसभा सीट्स होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला मतदान करावं, बीजेपीला करू नये असा फतवा त्यांनी काढलेला होता. त्यामुळे हा या उद्देशाने काढलेला फतवा हा आहेच. पण मला असं वाटतं की यावेळेला त्याला काउंटर करायला हिंदूंची एकजूट सुद्धा दिसून येईल. म्हणजे जसं आहे ना की लोकशाही ह्याला लोकशाही म्हणत नाहीत, हे डायरेक्ट सांगितलं जातं की हे करा. तर त्या पद्धतीनंच काही वेळा आपण असं हिंदूंचे कसं आहे की आपण जास्त असं प्रोएक्टिव्हली सांगत नाही, मतदान करा कुणालाही करा पण करा, हे 100% करा असं होतं. आणि लोक समजदार आहेत आपण करतील असं एक हिंदूंमध्ये आहे. पण मुसलमानांमध्ये कसं की तुम्ही यांनाच पर्टिक्युलर करा. मग अशी वेळ आली आहे का हिंदूंनी पण सांगायला पाहिजे की तुम्ही यांनाच पर्टिक्युलर मतदान करा? आपण बोलत नाही, आपण व्होकल नाही आहे त्याच्याबद्दल. आपण व्होकल नाही आहोत कारण हे हिंदुत्वाचं हे वैशिष्ट्य आहे. बरोबर. की व्हॉट इज हिंदुत्व? हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ. राईट. हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. राईट. आणि स्वामी चिन्मयानंदांनी तर म्हणजे त्याला अत्यंत वेगळ्या म्हणजे राष्ट्राची हे करताना त्यांनी व्याख्या केलेली होती, राष्ट्राची व्याख्या केलेली होती की देश म्हणजे जमिनीचा तुकडा. बरोबर. आणि त्यातला समाज म्हणजे राष्ट्र. मग त्या समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक आहेत दॅट इज इरिस्पेक्टिव्ह. या सगळ्या लोकांनी या देशाच्या प्रती आपली निष्ठा ठेवणं. बरोबर. हे म्हणजे राष्ट्र. त्यामुळे त्या अनुषंगाने जर विचार केला तर हा असा प्रकारचा फतवा काढणं चुकीचं आहे. याला प्रत्युत्तर म्हणून जर करायचं असेल तर केलं पाहिजे. हे आता उघडपणे म्हणायला काही हरकत नाही. ते जर एवढं हे करतायत अगदीच हरकत व्हायलाच पाहिजे. यासाठी म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आता निवडणूक आहे, मग संघ याच्यासाठी कसं कार्य करतोय? म्हणजे खरं म्हणजे मी संघाचा प्रतिनिधी नाही आहे, त्यामुळे मी याच्यावर असं मला म्हणजे त्यातले जे डिटेल्स आहेत ते माहिती नाही. परंतु संघाने आत्तापर्यंत एक जी भूमिका घेतलेली आहे ती मात्र कायम आहे की हिंदू हित साधणाऱ्या उमेदवाराला मत द्या. त्या भूमिकेला धरूनच पुढचं काम चालेल. त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतलेली अशातला भाग नाही. त्यामुळे हिंदू हिताची भूमिका ही कायम जी संघाच्या जन्मापासून म्हणजे 1925 पासून आहे ती आत्तापर्यंत आहे आणि त्या अनुषंगाने कामं चालू. आणि मग जातीमधलं जे काही आता हे झालेलं आहे ते टोकाला वगैरे उगाचच नेलंय खरं म्हणजे लोक जातीमधलं म्हणजे आत्ता जर आपण विचार केला तर एकच आंदोलन जे आत्ता झालं लोकसभेच्या वेळेचं जे नॅरेटिव्ह होतं ते आता पूर्णपणे ध्वस्त झालेलं आहे. आणि आता लोकांच्या मनात त्यावेळेला जी भावना होती ती निश्चितपणे नाही आहे. पण आत्ता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर मराठा आंदोलन जे होतं तो त्याचाही प्रभाव लोकसभेच्या वेळेलाही कमी राहिलेला आहे. आणि आत्तासुद्धा कारण मला असं वाटतं की एक आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, याच्या पलीकडं त्या नेतृत्वाची क्लॅरिटी नाही आहे.
की काय केलं. बरोबर बरोबर. आम्ही निवडणुका लढवणार, लोकसभेच्या जागा लढवणार, मग ते नाही झालं. विधानसभेच्या आम्ही निवडणुका लढवणार, इलेक्शनचे फॉर्म भरण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं गेलं. मग नंतर निर्णय झाला की नाही. मग म्हणाले की अमुक अमुक पद्धतीने लेखी दिलं तर आम्ही त्याला मत देणार. तेही कुठे काही घडलेलं नाही. मला असं वाटतं की याबद्दलचं जे काही त्यांचं अजेंडा म्हणून, नॉट एजेंडा एक्झॅक्टली, पण त्यांची जी काही विचार आहेत तेच क्लिअर नाही आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं असं कुठंतरी घडतंय. आणि त्यामुळेच ही शंका पण येते की त्यांच्या मागे करविता कोण आहे. आणि एक आहे मला असं वाटतं की त्याच्यावर आता आपण फार बोलू नये. किंवा जस्ट एक मला हे जस्ट एक कन्क्लूड करायचं म्हणजे काय की एकंदरीत आमची पिढी जर बघते त्याच्याकडं, तर कुणाला निवडून तुम्ही निवडणुकीला उभा राहावा, काही हरकत नाही. निवडून देण्यासाठी उभा राहावा. कुणाला पाडण्यासाठी असं डायरेक्ट जे बोलतात की ह्यांना पाडण्यासाठी आपण उभा, हे या गोष्टी तशा नको आहेत. मला असं वाटतं की आपण एक मंत्र घेऊया. हा, सगळ्यांनी मतदान करायचं. 100% मतदान. एक बरोबर आहे. आता 100% मतदान का करायचं? आपल्याकडे लोकशाहीच्या जी काही आपली रचना आहे त्याच्यामध्ये 51% मतं ज्याला मिळतील तो जिंकतो. बरोबर बरोबर आहे. म्हणजे 51% इज इक्वल टू 100% वोट्स. बरोबर बरोबर आहे. 49% असेल तर इट इज इक्वल टू 0. राईट. बरोबर आहे. त्यामुळे मला जर XYZ अशी धोरणं राबवून घ्यायची सरकारकडनं, तर मला जे सरकार यावं असं वाटतं त्या सरकारला, ते सरकार येण्यासाठी जो उमेदवार आहे त्याला मी मतदान केलं पाहिजे. बरोबर. माझा एक मित्र होता, तो खूप आरडाओरडा करत होता, ह्या सरकारने ते नाही केलं, हे नाही केलं, अमुक नाही केलं, तमुक नाही केलं. सगळं ऐकून घेतलं आणि मग मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारला, मत कुणाला दिलं? तो म्हणाला मी मतदान केलंच नाही. म्हटलं मग तुला बोलायचा अधिकार नाही. खरंय. त्यामुळे मतदानाचा अधिकार तुला त्याच्यामध्ये, म्हणजे जर असताना तू केलेला नाहीस. मतदानाच्या अधिकाराबद्दल एक म्हणजे माहिती म्हणून सांग, इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार मिळवायला काही शेकडा वर्ष लागली. त्यानंतर अधिकार मिळाला. त्यांचं जे काही संविधान झाल्यानंतर, अमेरिकेचं संविधान साधारण 1700 काहीतरी मध्ये वगैरे झालेलं आहे. आणि ते फ्रँचाईज जो आहे तो मिळायला वेळ लागला. बरोबर. तसंच UK मध्ये झालेलं आहे. त्यात सुद्धा पुन्हा महिलांना आधी नव्हता अधिकार. बरोबर आहे. ॲज अगेन्स्ट UK अँड अमेरिका, भारतामध्ये संविधान ज्या दिवशी अडॉप्ट झालं म्हणजे 26 जानेवारी 1950, त्या दिवसापासून सगळ्यांना म्हणजे 18 वर्षाच्या वरच्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मतदानाचा अधिकार गेला म्हणजे काय होतं याचा अनुभव आमच्या पिढीने इमर्जन्सीच्या काळात घेतलेला आहे. 1977. म्हणजे मतदानाचा अधिकार पर से नाही, पण त्यावेळेला फंडामेंटल राईट्सच सगळे गेले. मूलभूत अधिकारच काढून घेतलेले होते. म्हणजे आज आपण गप्पा मारतोय, असं गप्पा मारलेल्या जर सरकारच्या लोकांनी ऐकलं आणि त्या सरकारच्या विरोधात असल्या की तुम्हाला उचलून आत टाकलेलं आहे. रेल्वेमध्ये पण बोलताना, प्रवास करताना जपून बोलायला लागायचं. बापरे, इतकं ते कठीण होतं. खूप कठीण. तुम्ही त्या किती वर्षाचे होता? मी 17-18 वर्षाचा होतो. मला फार काही कळत होतं अशातला भाग नाही. पण त्यानंतर 77च्या ज्या निवडणुका झाल्या त्या म्हणजे माझ्या कळत्या वयात बघितलेल्या पहिल्या निवडणुका. बरोबर. आणि त्या बघितलेल्या. बरोबर. तेव्हा मतदानाचा अधिकार अजून मला नव्हता, म्हणजे मी 18 पेक्षा कमी होतो तेव्हा म्हणून. तर त्यावेळेला काय झालं, सगळ्यांची भाषणं ऐकली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, सगळे मोठे मोठे लीडर्स ऐकले. मधुलिमय होते, जॉर्ज फर्नांडिस होते, रामविलास पासवान होते, सगळी जनता पार्टी एक झाली होती. त्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयी होते, अजून कितीतरी सभा त्यावेळेला अटेंड केल्या. आणि त्याचमध्ये आपले प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची एक सभा सुद्धा मला ऐकायला मिळालेली आहे त्या वयामध्ये. आणि केवळ इलेक्शनच्या बाबतीत. बरोबर. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोललेले आहेत. गोरेगावला सभा झाली होती, त्यामुळे ती पण मला अजून आठवते. तर त्यामुळे आपण हा अधिकार जो आपल्याला मिळालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा अधिकार मिळालेला आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पक्क राहायला पाहिजे.
मतदान करताना कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे मला काही 1-2-3 मुद्दे मांडतो मी फक्त. एक म्हणजे आपण हा विचार करावा असं मला वाटतं की विचारधारा आधारित पक्ष कोणता आहे, विजन. हां, आणि एका विचारधारेला पकडून चाललेला पक्ष कोणता आहे कायम. मला वाटतं त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही. भारतीय जनता पक्ष तर जन्मापासून तो विचारधारेवर आधारित चालत आला आणि अंमलबजावणी कोणीही काहीही म्हटलं तरी 370चा आग्रह सोडला नाही कधीही. राम मंदिराचा आग्रह सोडला नाही, 3 तलाकच्या विरोधाचा आग्रह सोडला नाही, बरोबर, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टचा आग्रह सोडलेला नाही, नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स जे आहे NRC त्याचा आग्रह सोडलेला नाही, हिंदूंच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे उठवणे, हे सगळं केलेलं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षासारखे सुद्धा आता जे इतर पक्ष असतील ज्यांची ध्येय धोरणं आपल्याला माहिती आहेत आणि एक विचारधारा धरून चालले, म्हणजे जसं आपण म्हणतो लाईफस्टाईल मध्ये पण कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी, तर हे पण आहे इथं बघता. त्यामुळे आपण त्या दृष्टीने विचार करून मतदान करायला पाहिजे. बरोबर. दुसरं आपण त्याच्यावर बोललेलोच आहोत की हिंदुत्वाची साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण एक आत्ताचं अगदी घडलेलं उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पक्षांनी उलेमांना लिहून दिलेलं आहे. त्यांच्या 17 मागण्या होत्या, त्या 17 मागण्या आम्ही पूर्ण करू असं लिहून दिलेलं आहे. त्याच्यातल्या फक्त 2च मागण्या मी तुम्हाला सांगतो. एक मागणी आहे की 2012 पासून आत्तापर्यंत झालेल्या दंग्यांमध्ये जे मुसलमान पकडलेले गेलेले त्यांना सोडून द्या, त्याला हो म्हटलं आहे महाविकास आघाडीने. आणि दुसरं, संघावर बंदी आणा, त्यालाही हो म्हटलेलं आहे. उलेमांचे पगार वाढवून द्या, त्यालाही हो म्हटलेलं आहे. त्या 17 मागण्या आहेत, सगळ्या पेपरमधनं आलेलं आहे. त्यामुळे आपण सुज्ञ आहात, आपण सगळ्यांनी वाचायला पाहिजे ते. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्या वेळेला मी म्हणतो की हिंदुत्वाची बाजू घेणारे, हिंदुत्वाची कास धरणाऱ्या पक्षाला मतदान करायचं. त्याचं कारण हे आहे. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं, आपण डिसायसिव्ह मॅन्डेट दिलं पाहिजे. बरोबर. त्रिशंकू अवस्थेतली विधानसभा आपल्याला नको. बरोबर. स्थिर सरकार असल्यावर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय घडतं याचा आपण अनुभव घेतलेला आहे. बरोबर. डिसायसिव्ह मॅन्डेट दिला तर येणाऱ्या सगळ्या काळामध्ये भारताच्या पुढे असलेली आव्हानं आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुढे असलेली आव्हानं याला आपण व्यवस्थित तोंड देऊ शकू. केंद्राने राज्याला सपोर्ट करावं हे तर असतंच, पण काही वेळेला राज्यांचा सुद्धा सपोर्ट केंद्राला लागतो किंवा बऱ्याच वेळेला लागतो. मी एकच आत्ताचं उदाहरण असं देतो. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार आत्ता सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये हिंदूंच्या घराघरामध्ये घुसून हिंदूंना बाहेर काढून मारहाण केली. कोणी केली तर बांगलादेशच्या सैनिकांनी आणि पोलिसांनी. आणि याचे व्हिडिओ टीव्हीवर दाखवलेले आहेत. मग समजा बांगलादेशसाठी जर आपल्या केंद्र सरकारने काही धोरण स्वीकारलं आणि त्याच्या अनुषंगाने जर काही कारवाई केली तर जसं सीमावर्ती देशांना पण त्याच्यात सहभागी व्हायला प्रदेशांना, राज्यांना सहभागी व्हायला लागेल, तसं महाराष्ट्राला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागेल, त्यांना पाठिंबा द्यायला लागेल. त्यासाठी जर समविचारी सरकार आपल्या राज्यामध्ये असेल तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरनं येणाऱ्या संकटामध्ये महाराष्ट्राने पाठिंबा देणं केंद्राला, केंद्राने त्यांच्याच विचाराचं सरकार आलेलं असल्यामुळे ती वेवलेंथ जमते. केंद्राने कधीच, परवा निर्मला सीतारामननी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही राज्याला आम्ही पैसे अडवलेले नाहीत आणि कधीही अडवलेले नाही. बरोबर. पण एक वेवलेंथ जमणं जी म्हणतात ती निश्चितपणे जर डबल इंजिन सरकार असेल तर ती चांगली जमते, असा अनुभव आहे. बरोबर. नाहीतर केंद्राच्या योजना बंगालमध्ये का राबवल्या जाऊ नयेत? राईट. लोकांच्या आरोग्याची योजना नाही राबवली, बाकीचे जाऊ द्यात. मग असं होऊ नये म्हणून आपल्याकडे हिंदुत्ववादी आणि केंद्राशी
विचारांची ताळमेळ असणारं सरकार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते पूर्ण बहुमताचं असावं आणि यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायला लागेल. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं हो, की खरंच. याद्वारे आपण हा एक संदेश देऊ मेसेज शकतो. आपण देण्याचा जो प्रयत्न करतोय की एकतर आपण मतदान करायचं बरोबर. आणि दुसरं इतरांना करायला लावायचं. आपल्याच घरातला माझा मुलगा समजा मुंबईला राहतोय, येणार आहेस ना, बरोबर. बोलून घ्यायचं. बोलून घ्यायचं. मला जर कोल्हापूरला जाऊन मतदान करायचंय, जायचं तेवढ्यापुरतं. बरोबर. त्यामुळे या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तर तेच मी खरंच आता इतकं छान डिस्कशन झालं ना की आता 20 तारखेला वोटिंग आहे, तर खरंच या पार्श्वभूमीवरती सगळेजण सुज्ञ आहात. एकाच विचारधारेची जर आपल्याला सरकार मिळालं तर किती फायदा होऊ शकतो हे पण आपण बघितलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे आणि हेच फ्युचरमध्ये आपल्याला करायचं आहे. आपलं सगळ्यांचं फ्युचर हे आत्ताच्या डिसिजनवरती आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीनं योग्य विचार करून योग्य पार्टीला किंवा एक विचारधारेला आपण वोटिंग करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर हे एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे की त्या दिवशी सगळ्यांनी 100% मतदान करा, योग्य विचार करून मतदान करा आणि प्लीज सुट्टीवरती जाऊ नका, सुट्टी म्हणून त्याला एन्जॉय करू नका, हीच अपेक्षा आहे. सर म्हटलेच आहे की सगळ्यांना समजतंच आहे की वोट कसं करायचं आहे, तर प्रत्येकाने आपला विचार करायचा की कोणाला वोट द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे. करेक्ट. तर मग सगळ्यांनी 20 तारखेला या आणि वोट द्या, बरोबर. हीच नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.